त्यामुळं अशा चर्चा ज्या काय आहे याला कोणताही अर्थ नाही। मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे। अशा सीट मिळतील नाही तर न मिळतील, निवडून येणं किंवा न येणं या विचाराला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं, त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे। हा एवढं ठीक आहे की संघटनेच्या प्रमुखाकडे हट्ट करण्याचा मला अधिकार आहे, मला आग्रह धरण्याचा अधिकार आहे। शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे। आणि मला तर या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत, पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो। त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडं तिकडे येत आहेत, मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या आहेत। मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे। शिवसेनेमुळे मी आज या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातलं मी एकमेव आहे। आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत। तुम्ही आताच म्हणालेत की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे। तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या, तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देताय, म्हणून थोडंसं तुम्हाला वाईट वाटतं? नाही, मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे। हे तर मी काही माझी इच्छा लपवून नाही ठेवलेली, ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे। आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही, निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे। मी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यामुळं साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहराचा कोणताच निर्णय घेतलेला नाही। पण आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही, मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा जाण्यातच असतो। मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल। माझं काही, मी सर्वसामान्य माणूस आहे, बघा माझ्या घरात आहे, इथं एक साध्या घरात मी राहतो। माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही, तेव्हा माझ्या ह्या इन्क्वायऱ्या त्या इन्क्वायऱ्या व्हायच्या, तर मला काही अशाची भीती नाही। मी रोज बिनधास्त झोपतो, बिनधास्त म्हणणं मांडतो, या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणत्याही भीतीनं वागता मी करत आलो। 3 दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं, म्हणजे कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं होतं, त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं तुम्ही सांगितलं। मग हे याच्यावरून काय? मला कल्पना नव्हती, बिलकुल नव्हती, हे तर सुस्पष्ट आहे। जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं, जर प्रचाराचं असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी या संभाजीनगर जिल्ह्यात 2 जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो, राज्याचा विरोधी पक्ष नाही, पण मला कल्पना नव्हती, हे स्पष्ट आहे। आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा तुम्हाला नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता, हे 2 गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत सध्या चर्चा। उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो, इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं। पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या कानी गेल्याच पाहिजे ना। एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे। आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या, मला वाटतं त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही। मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यथावकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेला सैनिक एवढं तुम्हाला स्पष्ट सांगतो। मुंबईत बोलवलंय